सप्रेम रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण श्री जलाल महाराज सय्यद आज पुन्हा एक नवीन विषय, नवीन अभंग घेऊन आपल्यासमोर हजर होतो आहे. आजच्या अभंगाकरता सूचक करते, सूचना करते श्री हरिभक्तपरायण उमेश्वरजी महाराज बारापात्रे, विदर्भभूषण, विदर्भातील अत्यंत विद्वान असे कीर्तनकार, गोड गळ्याचे गायक आणि सुंदर अशा प्रकारची ज्यांची व्यक्तिरेखा शिक्षक म्हणून आहे असे उमेश्वरजी महाराज बारापात्रे यांना आजची सेवा समर्पित करतो. त्यांनी लिहिलेलं आहे, आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, तरी मातेची या खोळे दगड आला पोटासी. मनुष्य देह ऐसा निध, साधिली ते साधे सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले. नाव चंद्रभागे तिरी, उभी पुंडलिकाचे द्वारी, कर धरून या करी, उभा उभी पालवी. तुका म्हणे फुकासाठी, पायी घातली या मिठी, हे तो उठा उठी लवकरीच उतार. अत्यंत सुंदर अभंग आहे. जगद्गुरु तुकोबांनी ह्या अभंगामध्ये जन्माला येऊन सुद्धा काहींनी घाई केलेली नाही. ज्या कारणासाठी जन्म मिळालेला आहे ते कारण सिद्ध केलेलं नाही. किंबहुना जन्माला आल्याच्या नंतर जन्माला का आलो आहे ह्या गोष्टीचं ज्ञान न झालेल्या असाधक किंवा साधनेमध्ये प्रवृत्त होणाऱ्या जीवासाठी उपदेश केलेला आहे. आता तरी उघडी डोळे जरी अद्यापि न कळे. मनुष्य जन्माला आला की पंचदशिकार विद्यारण्य सरस्वती म्हणतात, कुर्वते कर्मभोगाय कर्म कर्तुंश्च भुज्यते. जीव जन्माला आला की सुखाच्याच उपभोगासाठी कर्म करतो. पण ते सुख काय उपयोगाचं? जे सुख मिळालं आणि काही क्षणाच्या नंतर ते विरून गेलं आणि पुन्हा दुःखाचा सामना करावा लागत असेल तर आमच्या संतांची वाक्य आहेत, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आणि जे सुख मिळालेलं आहे ते चिरंतन टिकत नसावं तर ते सुख मिळवून तरी काय उपयोग? जे सुख एका क्षणात विरून जाणार आणि पुन्हा दुःखाचा सामना करावा लागणार तर ते सुख मिळवण्यासाठी जीवानं प्रयत्न तरी का करावा? ह्या आशयाप्रमाणे तुकोबराय सांगतात की अत्यंतिक दुःख निवृत्त व्हावं आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी, ह्या सुखासाठी, ह्या आनंदासाठी झटत असतो तोच जन्माला येऊन काहीतरी उपयोग त्या जीवनाचा करून घेतो, असं तुकोबरायांचं मत आहे. मनुष्य जन्माला आला की मरेपर्यंत जगतो. एक दिवस मरायचं आहे, पण मरेपर्यंत जगण्याचं नाव आहे आयुष्य, जीवन. आणि हे जीवन जगत असताना ते जीवन संधीप्रमाणे मिळालेलं आहे. त्या संधीचं सोनं करावं हेच तुकोबरायांना अभिप्रेत असावं अशा आशयाचा अभंग आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात. ह्या अडचणी येत असताना त्या अडचणींमधून तो नवीन नवीन शोध काढून, नवीन नवीन पर्याय काढून पुन्हा एकदा प्रपंचामध्ये रत होत असतो. ह्या माईक जगामध्ये स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या मते हे चुकीचं आहे असं तुकोबराय सांगतात. तुकोबराय ज्या वेळेस साधकाशी बोलतात किंवा तुमच्या आमच्याशी बोलतात तर पहिली भाषा त्यांची अशी आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगतात. त्यानंतर पुन्हा अधिकारानं सांगतात की सावध झालो, मी माझ्या जीवनामध्ये सावध झालो आहे, हरीच्या जागरणाला आलो म्हणून तुम्हालाही सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. हेही सांगून जर जग ऐकत नसेल तर तुकोबरायांची जी भाषा आहे अत्यंत कठीण. ते सांगतात की किती सांगू तरी न ऐकती, बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. अगदी खालच्या भाषेमध्ये येऊन जगद्गुरु तुकोबराय बोलतात तर त्यामध्ये त्यांची तळमळ आहे. जसं एखाद्या आईनं बाळाला सांगावं, सावलीत मर, याचा अर्थ मर ह्या शब्दाचा अर्थ आपण त्याला चटकन असं बोलायचं नाही की आई ही आपल्या मुलाबद्दल उदासीन भाव व्यक्त करते किंवा विरोधाभासित भाव व्यक्त करते. मुळातच मुलाबद्दल असणारं प्रेम, कळवळा आणि ह्या कळवळ्याच्या निमित्तानंच ती आई बोलत असते. मुलाला व्याघातात जरी बोलत असेल तरी पण त्यामध्ये वात्सल्य जसं सहजपणे पाझरतं, अशाच प्रकारानं जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जर तू डोळे उघडले नाहीस तर आईच्या उदरामध्ये मातेची या खोळ म्हणजे उदर, गर्भ, ह्या गर्भाला येऊन दगड म्हणून जन्माला आलास असं मी घोषित करेन आणि असं मी समजून घेईन, असं तुकोबरायांचं मत आहे. मनुष्य देह ऐसा निध, साधिली ते साधे सिद्ध, करुणी प्रबोध संत पार उतरले. अत्यंत महत्त्वाचं चरण आहे.
मनुष्य देह ऐसा निध, निध ह्या शब्दाचा अर्थ उपयोगी, बहुउपयोगी. ह्या शरीरावरती प्रयोग करून आम्ही असाध्य ते साध्य करू शकतो, असं तुकोबरायांचं मत आहे. मला नेपोलियन बोनापार्टचं एक वाक्य आठवतं. तो लिहितो की नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. जगात अशक्य असं काहीच नाही आहे. प्रयत्नवादी माणसानं प्रयत्न करत राहावे. अशक्य गोष्टी आपोआप प्राप्त होतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावानं जो मला शरण येतो मी त्याचा योगक्षेम चालवतो, असं भगवान परमात्मा सांगतात. ही शरणागती खूप महत्त्वाची आहे. यामध्ये निध या शब्दाचा अर्थ आपण शोधतो आहोत. निध म्हणजे उपयोगी, साधिले ते साधे सिद्ध. मनुष्य कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकतो, अप्राप्त वस्तू देखील प्राप्त करू शकतो. आणि यासाठी पुरावा त्यांनी दिलेला आहे. करुणी प्रबोध संत पार उतरले. असाध्य गोष्ट साध्य करणं, ह्या गोष्टीच्या संदर्भानं मी जो श्लोक बोललो त्या श्लोकामध्ये योगक्षेम हा शब्द आहे. योग ह्या शब्दाचा अर्थ आहे अप्राप्त वस्तूची प्राप्ती, अनात्माकडून आत्मतत्वाकडे केलेला प्रवास. म्हणून अप्राप्त वस्तू प्राप्त करणं हे जरी साधकाच्या धारकाच्या हातात असेल तरी पण प्राप्त वस्तूचं संरक्षण आणि अप्राप्त वस्तू प्राप्त करून देण्याचं कार्य भगवान परमात्मा करतात. म्हणजेच भगवान परमात्म्यावरती आपण निर्भर राहावं. तुका म्हणे घालू तयावरी भार, किंवा तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. करुणी प्रबोध संत पार उतरले हे प्रमाण देत असताना जगद्गुरु तुकोबरांनी शाश्वती दिलेली आहे की माझ्या जीवनात आलेले अनुभव संतांनी प्रबोध करून ह्या भवसागरातून तारून गेलेले आहेत, पार झालेले आहेत. उदाहरण सांगायचं ठरलं तर प्रबोध या शब्दाची व्याख्या अत्यंत वेगळी आहे. प्रबोध म्हणजे काय? प्रबोध या शब्दाचा अर्थ असा आहे की एखादी व्यक्ती जोपर्यंत शब्द प्रामाण्यावरती विश्वास ठेवते तोपर्यंत त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठलाही बदल घडू शकत नाही. जो बुद्धी प्रामाण्यवादावरती जातो त्यासाठी उत्तम प्रकारचं उदाहरण आहे सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण. नाही रूप गुण वर्ण जेथे, जिथे रूप गुण वर्ण काहीच नाही अशा निर्गुण स्वरूपावरती ज्या वेळेस मनुष्य सत्य आणि ज्ञानाच्या अंती सत्य प्राप्त करून घेतो, म्हणजे अनुभवा अंती सत्य प्राप्त करून घेतो, तुकोबराय सांगतात ह्या संतांनी प्रबोध म्हणजे स्वतः बुद्धिवादी प्रामाण्य किंवा बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारला, स्वतः अनुभव घेतला आणि अनुभवातून ते पार उतरले. हे आमच्यासमोर जाज्वल्य आणि ताजे दाखले आहेत. म्हणून संत पार उतरले हे आमच्यासमोर जर एक उदाहरण असेल तर निश्चितपणानं मनुष्यानं ह्या देहावरती विश्वास ठेवला पाहिजे. असाध्य गोष्ट साध्य करून देण्याचं कार्य हा देहच करून देत असतो. म्हणून देह नाशिवंत जरी असला तरी तो कामाचाही आहे, असे तुकोबरांचे नाना प्रकारचे दाखले आम्हाला बघायला मिळतात. नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी, कट धरुणिया करी उभा उभी पालवी. ह्या चरणाचा अर्थ अत्यंत सुरेख सुंदर आहे. नाव चंद्रभागेच्या तीरी, जर तुम्हाला भवसागर तरुण जायचा असेल तर त्यासाठी एक नाव चंद्रभागेच्या तीरावरती उभी आहे. चंद्रभागेच्या तीरावरती पंढरपूर नावाचं एक नगर आहे. त्या नगरामध्ये तेथील मोकाशी त्याचं नाव पांडुरंग परमात्मा. हा पांडुरंग परमात्मा हा पुंडलिकाच्या द्वारावरती उभा आहे. म्हणजे भार टाकल्यावरती पुंडलिकाच्या द्वारावरतीही उभं राहता येतं. एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या भागवत ह्या ग्रंथाचं अध्ययन करून पुन्हा एकदा आवृत्ती देण्याचं कार्य सुरू आहे, श्रवणही सेवा सुरू आहे. पण एक गोष्ट लक्षात येते की उत्तरेमध्ये भगवान परमात्मा जो आहे, भगवान परमात्म्याच्या अंकित सर्व जग आहे. पण माझा महाराष्ट्र, माझा वारकरी संप्रदाय यांनी दाखवलं की भगवान परमात्मा संतांच्या अंकितसुद्धा राहतो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, किंवा भगवान परमात्मा असा कितीतरी आमच्या संतांच्या घरी राबल्याची उदाहरणं आमच्या समोर आहेत. आणि हा भगवान परमात्मा पुंडलिकाच्या द्वारामध्ये उभा आहे असं जगद्गुरु तुकोबराय सांगतात. बरं ठीक आहे. कट धरुणिया करी उभा उभी पालवी. तो कटेवरती हात ठेवून उभा आहे आणि उभा उभी पालवी म्हणजे एका क्षणामध्ये सहज प्राप्त होणारा भगवान परमात्मा आहे. तो सगुण आहे, तो निर्गुण आहे, सगुण निर्गुण दोन्हीही आहे, निर्गुण निराकारही आहे. पण तो सगुण करण्यासाठी आमच्या हरिदासांनी प्रयत्न करून त्याला समोर उभा केलेला आहे. हा भगवान परमात्मा उभा उभी एका क्षणामध्ये
आम्हाला संरक्षण देतो, आम्हाला आश्वस्त करतो आणि आम्हाला स्वस्थ करत असतो. म्हणून पालवी शब्दाचा अर्थ म्हणजे आम्हाला रक्षण करणारा आहे, आमच्या पाठीमागे छत्र धरणारा आहे, आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक संकटासाठी कवच निर्माण करून देणारा आहे. असा आमचा भगवान परमात्मा. तुका म्हणे फुकासाठी पायी घातली या मिठी, होतो उठा उठी लवकरीच उतार. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, माझी शरणागती, माझं समर्पण माझ्या जीवनाला एक नवीन आयाम देऊन गेलं आहे. ते अशा प्रकारानं की मला भगवान परमात्मा सहज प्राप्त झाला आणि त्याच्या पायाला मी मिठी घातलेली आहे. ह्या विषयावरती समग्र बोलण्यापूर्वी एक महत्त्वाचा विषय मी बोलून जातो की दुसरं जे चरण आहे, मनुष्य देह ऐसा निध, साधिले ते साधे सिद्ध, करुणी प्रबोध संतपार उतरले. ह्या विषयावरती थोडंसं बोलून मी सेवा समर्पित करेन. एकनाथी भागवतामध्ये एक सुंदर ओवी आहे. नर शरीर केवळ सांगाडे, आड्या पाखाड्याने नुसते हाडे, आस्तीच्या मेडी दोहीकडे ओलेनी चर्म मडविले. हे शरीर काय आहे? मेड ह्या शब्दाचा अर्थ आहे खांब. हा खांब जो आहे, या दोन खांबांवरती शरीर नावाची इमारत उभी आहे. ह्या शरीरावरती एक हाड आहे, तिथून वरती मेरुदंड गेलेला आहे, त्याला इंग्रजीमध्ये स्पायनल कॉलम असं म्हटलं जातं. त्यावरती 6 चक्रांचं भेदन आहे. 6 चक्र स्थित आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि आज्ञा चक्र. 3 प्रकारच्या नाड्या आहेत. इडा, पिंगला, सुषुम्ना. या 3 प्रकारच्या ज्या नाड्या आहेत, या 3 नाड्या एका शरीरावरती प्रयोग करून सुरू केल्या जाऊ शकतात. ह्या नाड्या जागृत झाल्या की षडचक्रांचं भेदन होऊन कुंडलिनी शक्ती जागृत होते. कुंडलिनी शक्ती जागृत झाली की शरीरामधील ज्या काही अनावश्यक वस्तू आहेत किंवा काही आवश्यकही आहेत, त्या वस्तूंचा निचरा करण्यामध्ये ती समर्थ ठरते. त्या शरीराला एक नवीन जन्म देण्याचं कार्य ती करत असते आणि यातूनच भगवान परमात्म्याचं साक्षात दर्शन घडू शकतं. ज्यावेळेस साक्षात दर्शन भगवान परमात्म्याचं घडू शकतं, एक दर्शन घडल्यानंतर मनुष्य आपल्या जीवनामध्ये शरीरानंच सर्व काही प्राप्त करू शकतं. शरीर साध्य होय केले, या शरीरानं काहीही वस्तू साध्य करता येऊ शकते. म्हणून मनुष्य देह ऐसा निध, साधिले ते साधे सिद्ध. ह्या अभंगावर बोलताना खूप काही बोलावंसं वाटतं, पण वेळेचं बंधन असल्या कारणानं जास्त काही बोलणार नाही. आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, तरी मातेची या खोळे दगडा आला पोटासी. मनुष्य देह ऐसा निध, साधिले ते साधे सिद्ध, करुणी प्रबोध संतपार उतरले. नाव चंद्रभागे तिरी, उभी पुंडलिकाचे द्वारी, कट धरून या करी, उभा उभी पालवी. तुका म्हणे फुकासाठी पायी घातली मिठी किंवा पायी घातली या मिठी, हितो उठा उठी लवकरीच उतार. अशा प्रकारच्या ह्या अभंगावरती आज थांबण्यापूर्वी श्री हरिभक्तपरायण उमेश्वरजी महाराज बारापात्रे यांच्या इच्छेखातर हा जो अभंग होता, त्यांना हा अभंगाचं समर्पित करतो. जय जय रामकृष्ण हरी.